हरिओम. आत्माराम त्याग निरूपण भाग 21. समर्थ आपल्या शिष्यावर अगदी पोटच्या लेकरासारखं प्रेम करतात. म्हणूनच त्याचा विश्वास माझ्यावर आहे आणि म्हणून तो माझ्यावर शंका न घेता शांत बसलेला आहे. यावरून 19व्या ओवीमध्ये आपल्याला सांगतात, तुवा आशंका नाही घेतली, परंतु मज तुझी चिंता लागली, काजे तुझी भ्रांती फिटली, नाहीच अद्यापी. आणि 20व्या ओवीमध्ये आपल्याला सांगतात, दासबोधीचे समासी, निर्मूळ केले मीपणासी, या निरूपणेही वृत्तीसी पालट दिसेना. खरं तर दासबोधामध्ये मी कोण आहे याबद्दलचं ज्ञान आम्हाला समर्थांनी दिलेलं आहे. मी म्हणजे आपण कोणाला म्हणतो? या देहाला मी म्हणतो, किंवा या देहावर लागलेल्या उपाधी म्हणजे त्या मी आहे म्हणतो. पण दासबोधातून आम्हाला एवढं समजलं, म्हणजे अल्पज्ञानाने, दासबोधामध्ये सगळंच काही आहे. पण आमची अल्पमती अल्पबुद्धी ही निदान एवढं तरी आम्हाला इथपर्यंत आणते की हा देह मी नाही आहे, तर मी आत्मतत्व म्हणजे मी आहे, मी साक्षी आहे, मी द्रष्टा आहे, एवढं समजतं. पण त्यातही खऱ्या अर्थाने आमच्या आचरणामध्ये काही येत नाही ना, आमच्या वृत्तीत बदल होत नाही ना. आम्ही काय करतो? याने असं सांगितलं, त्यांनी तसं सांगितलं, या प्रापंचिक गोष्टींमध्ये आमची वृत्ती सातत्याने एकात एक गुंतत जाते. पण ग्रंथामधल्या काही वाचनानंतर आमची वृत्ती बदलत नाही. म्हणून समर्थांना आता 21व्या ओवीमध्ये आपल्या शिष्याला सांगावं लागलं. काय म्हणतात ते? म्हणोनी न पुसता सांगणे, म्हणोनी न पुसता सांगणे, घडले शिष्या तुझ कारणे, आता तरी सोये धरणे, श्रवण मननाची. इथे समर्थ म्हणतात, म्हणून हे शिष्या, जरी तू विचारलं नाहीस तरी मी तुला आता हे सांगतो आहे. आता तरी चांगली पूर्णपणे रिकव्हरी केली गेली पाहिजे. म्हणजे कशाची? तर आमच्या वृत्तीमध्ये काहीतरी बदल झाला गेला पाहिजे. आता हे विषय माझ्यासाठी नाही आहेत. 5 विषयातून एकेका विषयामध्ये एक प्राण्याचा अंत झालेला आहे आणि मी म्हणजे मानव आहे, तर माझ्यामध्ये 5ही विषय आहेत. मग एकाच मानवाला 5 विषयांनी गुंतवून ठेवलेलं आहे, तर म्हणजे मी तर किती अधोगतीकडे जाणार आहे. मग मी काय करायचं आहे? तर या मनावर नियंत्रण ठेवल्या गेलं पाहिजे. हे माझ्यासाठी नाही आहेत हा विचार करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ही रिकव्हरी करण्यासाठी एक छोटासा दृष्टांत बघूया आपण, की राजानी आपल्या दरबारातली एक शेळी, ती असं सांगितलं होतं की हिला चारून आणायचं आणि दरबारात आल्यानंतर हिने जर गवत खाल्लं नाही तर त्या व्यक्तीला मी अर्ध राज्य बहाल करतो. आता तो राजाच आहे, काहीही सांगू शकतो. खूप लोकांनी प्रयत्न केला, त्या शेळीला वेगवेगळ्या प्रकारचे गवत खाऊ घातले, वेगवेगळ्या ठिकाणी नेलं वगैरे वगैरे. पण संध्याकाळी परत आणलं की तिच्यासमोर ती गवताची पेंडी धरली की तिने खायला सुरुवात केली. आणि मग अशा लोकांना राजांनी 25-25 फटके मारले. अट तशीच होती. आता सगळेजणं कंटाळले, फटके खाऊन त्यांना आता वाईट वाटायला लागलं, अरे उगीच आपण याच्यामध्ये गेलो. त्यातल्या त्यात एक गरीब व्यक्ती होता आणि तो म्हणाला की आता जाऊ दे, सगळेजणं हारलेत तर मी तरी जाऊन प्रयत्न करतो. सगळेजणं म्हणाले, अरे बाबा कशाला, आधीच तुला खायला प्यायला मोहताज आहेस, 25 फटके खाऊन ताडकन मरून जाशील म्हणे एकदम तिथल्या तिथेच. कशाला जातो, कशाचा लोभ सोडून दे म्हणे, ते काही होत नसतं शेळीचं तसं. तो म्हणाला, प्रयत्न करायला काय हरकत आहे. त्यांनी त्या शेळीला नेलं. सगळे लोक त्याच्या मागे गेलेत, कारण आत्तापर्यंत ज्यांनी 25 फटके खाल्ले होते त्यांना बघायचं होतं की याची कशी फजिती होते. यांनी काय केलं होतं, दिवसभर ती गवताची पेंडी झाडाला लटकून ठेवली आणि त्या शेळीच्या तोंडासमोर ती पेंडी अशी हलवत न्यायचा. त्या शेळीलाही त्या झाडाला बांधलेलं होतं आणि अशा रीतीने ती पेंडी तिच्या
तोंडासमोर आली आणि तिने आ केला की तिच्या तोंडावर फटकन फटके मारायचा काठीने. आता त्या दिवसभर शेळीला त्या पेंडीला तोंड लावू दिलं नाही. लोक म्हणे, अरे वेडा आहे का काय, आम्ही दिवसभर तिला चारूनसुद्धा तिने तिथे जाऊन तोंड लावलं, तू तर तिच्या तोंडाला ते गवतसुद्धा लागू देत नाही आहे. आता तर काय म्हणे, तर बघ तुझी काय होते ते. तो म्हणाला, बघूया तिथे गेल्यावर काय होतं. मग दरबारामध्ये गेल्यानंतर परत राजाने त्या शेळीसमोर जेव्हा ती गवताची पेंडी आणली, तेव्हा या शेळीच्या दिवसभराच्या प्रयत्नामध्ये तिला काय झालं होतं, आ केला गवताला की तोंडावर फटका बसणार आणि ते तिच्या मनावर आणि देहावर ते बरोबर नियंत्रण मिळवल्या गेलं होतं. आता तिने ते गवत बघितलं. आता तिला भीती वाटली होती की फटका बसणार आहे, म्हणून तिने गवत दिसल्याबरोबर मान फिरवली, गवताला तोंड लावलं नाही, आ केला नाही. आणि राजाला खूप आश्चर्य वाटलं. राजाने त्याला अर्ध राज्य बहाल केलं. तेव्हा सगळ्या लोकांनी त्याला विचारलं, हे कसं शक्य झालं. त्यावेळेस तो व्यक्ती म्हणाला, अरे हे खरे संस्कार आमच्या मनावर जेव्हा होतात त्यावेळेस आमची वृत्ती बदलते आणि म्हणून सगळा दासबोध ऐकून ऐकून झाला, अनेक वेळा पारायणं करून झाली, पण आता तरी श्रवण आणि त्याच्या मागोमाग मनन आणि चिंतन यांचा काहीतरी विचार करावास, असं समर्थ आपल्या शिष्याला सांगतात की बाबा रे, आता तरी सोये धरणे श्रवण मननाची. सातत्याने त्या मनावर संस्कार कर, मनन कर, चिंतन कर. म्हणजे मग काय होईल, तर तुला खऱ्या अर्थाने आत्माराम हा कळेल. म्हणून आमच्यासाठी की जेणेकरून आमची सातत्याने प्रगती व्हावी, म्हणून आम्हाला इथे समर्थ 21व्या ओळीमध्ये सांगतात, म्हणून न पुसता सांगणे घडले शिष्या तुझं कारण, आता तरी सोये धरणे श्रवण मननाची. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.